जत तालुका कुंभारी येथील गावालगत असलेला पाझर तलाव अचानक फुटल्याने परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। प्राथमिक माहितीनुसार तलावाच्या बंधामध्ये घुस व सायाळ यांनी केलेल्या छिद्रांमुळे बांध कमकुवत झाला होता। यामुळेच तलावाचा बांध अचानक फुटल्याची शक्यता करण्यात आली। तलाव फुटल्यानंतर प्रचंड वेगाने पाणी शेतामध्ये घुसले। या वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे शेतातील ऊस, मका तसेच विविध बागायती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। इतकंच नव्हे तर अनेक शेतांतील सुपीक माती वाहून गेल्याने शेतीची उर्वरित क्षमता देखील मोठ्या प्रमाणावर कमी झाली। काही ठिकाणी तर पिकांसह जमिनीची वरची थरच वाहून गेल्याचे चित्र दिसून येते। माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली। या दुर्घटनेत अंदाजे 60 ते 70 हेक्टर क्षेत्रातील शेती बाधित झाली असून जवळपास 30 विहिरी गाळाने भरलेत। यामुळे पाण्याचे स्रोतही नष्ट झालेत। भविष्यातील शेतीसाठीही गंभीर अडचणी निर्माण झालेत। शेतकऱ्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीवर पाणी फिरलं असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। घटनेची माहिती मिळताच माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिलाय। यावेळी त्यांनी प्रशासनाशी चर्चा करून तातडीने पंचनामे करण्याचे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व त्वरित नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्याची मागणी केली। यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासोबत नानासाहेब सूर्यवंशी, प्रभाकर जाधव, सरपंच कृष्णा जाधव, उपसरपंच अजित सूर्यवंशी, काकासू शिंदे, महादेव सूर्यवंशी, भानुदास जाधव, सोपान जाधव यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान गावकऱ्यांनी संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केलाय। तलावाच्या बांधामुळे घुस व सायाळ यांनी केलेल्या छिद्रांमुळे बांध कमकुवत झाला होता। याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ही दुर्दैवी घटना घडली। याला जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तलावांची नियमित तपासणी व दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे। सध्या बाधित शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून त्यांना तात्काळ आर्थिक मदत, पीक नुकसान भरपाई तसेच पुनर्वसनासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली।